सांगा 39 म्हणजे कुणाचे मल्टिपल आहे? आपल्याला 30 डिग्री, 60 डिग्री आणि 45 डिग्री यांचे मल्टिपल सगळे अँगल माहित आहेत. म्हणजे 45चा टेबल माहित आहे, 30चा 3चा टेबल माहित आहे आणि 6चा टेबल माहित आहे. 390 कुणाचे मल्टिपल आहे? 3 टाइम्स आहे का, 6 टाइम्स आहे का, 45 टाइम्स आहे? आठवतंय का? सांगता येईल का? 45 डिग्री म्हणजे π/4 रेडियन, 30 डिग्री म्हणजे π/6 रेडियन आणि 60 डिग्री म्हणजे π/3 रेडियन. हे माहिती आहे आपल्याला. संघ श्वेता 39 म्हणजे कोणाच्या मल्टिपल आहे? 30च्या, 60च्या का 45च्या? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का? कुठून सुरुवात करूया सांगा. 39 म्हणजे कोणाच्या मल्टिपल आहे? 39 कोणाच्या टेबलमध्ये 39 असतो? 3च्या, 6च्या का 45च्या? 30च्या, 60च्या का 45च्या? माझा स्पीकर खराब आहे का तुम्ही बोलतच नाहीये का? असं काय आहे की तुम्ही माईक बंद करून बोलताय म्हणून मला आवाज येत नाही? मॅक्झिमम व्हॉल्यूम म्हणताय ते. किती? 5 मिनिट झाले. मी फक्त हे विचारतोय की 390 डिग्री म्हणजे 30च्या मल्टिपल आहे 60च्या का 45च्या? 30च्या किती टाइम्स आहे? किती पट आहे 30च्या? 3च्या किती पट आहे 39? बापरे, 33 नाही का रे? 39ला 3 ने डिवाइड केल्यावर 13 नाही का येत? म्हणजे कोसेक ऑफ 13 मल्टिप्लाय बाय 30. हे का लिहिलं मी माहिती आहे? कोसेक ऑफ 30 म्हणजे किती रेडियन? π/6 रेडियन. म्हणजे 13 π/6 रेडियन मध्ये केलं. का केलं तर आपल्याला आता अलाइड अँगल मध्ये करणं सोपं जाईल. डिग्रीमध्ये बघावं लागतं. 390 म्हणजे 270च्या जवळचा. ही सवय लावूया आपण की रेडियन मध्ये कन्वर्ट करून मग अलाइड अँगल फॉर्म मध्ये घेऊया. सांगा 13 π/6 ला स्प्लिट कसं करायचं? कोसेक ऑफ 13च्या जवळचा नंबर कोणता जो 6च्या मल्टिपल आहे? तर 12 पाय प्लस 1 पाय म्हणजे 13 π/6 डिवायडेड बाय 6 ने सेपरेट डिवाइड करूया. म्हणजेच कोसेक ऑफ 6 ने डिवाइड केल्यावर काय येणार? 2 पाय प्लस π/6. सांगा कोसेक 2 पाय प्लस थिटा कुठे असतो? कोसेक 2 पाय प्लस थिटा कोणता क्वाड्रंट? फर्स्ट मध्ये कोसेक पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. आणि कोसेकचं सेक होणार का कोसेकच राहणार? 2 पाय अलाइड अँगल एक्स ऍक्सिस वरचा आहे म्हणजे कोसेक π/6च राहणार. कोसेक थिटा येणार. कोसेक π/6 कोसेक 30ची व्हॅल्यू किती? साइन 30 1/2 आहे म्हणजे कोसेक 30 1/2 चा रेसिप्रोकल 2. बरोबर आहे का? सांगा कॉट ऑफ 570 म्हणजे 57. 57 कोणाच्या मल्टिपल आहे? 3च्या, 6च्या, 45च्या. 570 किंवा 57 कोणाच्या टेबलमध्ये? 17 त्रिक 51 माहिती आहे मला. 13च्या टेबलमध्ये 57. 57चे फॅक्टर. 57 हा प्राईम नंबर तर नाहीये. 57 कुणाच्या पाड्यामध्ये 57 होता? 11च्या पुढचे पाडे पाठ आहेत का आपले? प्रॉब्लेम तिथेच आहे. 13 किंवा 17 असेल. 13च असेल ना? 53 नाही. 17 त्रिक 51 नाही. 57 कोणाचे मल्टिपल आहे रे? नाहीच आहे.
हा, तीन तीन पाडे असे आहेत जे त्रास देतात आपल्याला. कोणते तीन? 13चा एक, 17चा एक आणि 19चा एक. 19 कितीचं? 30. बरोबर आहे. म्हणजेच कॉट ऑफ 19 π/6. आणि 19 π/6 कसं स्प्लिट करायचं? कॉट ऑफ 19च्या जवळचा 6च्या मल्टिपल असणारा नंबर कोणता? 18π + 1π डिवायडेड बाय 6. म्हणजेच 6 3 जा 18. म्हणजेच कॉट ऑफ काय आलं? 3π + π/6. आणि कॉस 3π + θ कोणता क्वाड्रंट? पटकन. कॉट 3π + θ कोणता क्वाड्रंट? अरे 3π कुठे येतो? इथे 0 असतो, इथे 1π असतो, दुसरा पाय इथे असतो 2π, इकडे 3π असतो आणि 3π + θ म्हणजे कोणता क्वाड्रंट? 1π 2π 3π + θ म्हणजे थर्ड मध्ये काय पॉझिटिव्ह असतं? टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह येणार. आणि मग कॉटचं टॅन होणार का अलाइड अँगल मध्ये? हा कुठल्या ऍक्सिस वरचा अँगल आहे? एक्स ऍक्सिस वरचा. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज नाही होणार. कॉट किती? π/6. कॉट 30ची व्हॅल्यू किती? टॅन 30ची सांगा. टॅन 30 1/√3 असते. म्हणजेच कॉट 30 √3 येणार. बरोबर आहे. सांगा आता पटकन. 48 म्हणजे 48 डिग्री कोणाच्या मल्टिपल आहे? 3च्या का 6च्या का 45च्या? 12 का 48 का? का साई 12 त्रिक म्हणजे π/6. 12 π/6 येणार ना? म्हणजे 12 × 48 काय पण काय सांगताय? बारचो 48 म्हणजे 30च्या मल्टिपल का 6च्या? 6च्या मल्टिपल येईल की रे. 6 × 24 म्हणजे 6 12. 6च्या किती टाइम्स? 13 नाही 8. हा बरोबर आहे. म्हणजेच टॅन ऑफ काय येणार? 8 × 60. आणि म्हणजेच टॅन काय? 8π/3. आता हे स्प्लिट कसं करूया? 8π/3 म्हणजे 3च्या डिवायडेड बाय 3 आहे. म्हणजे 3च्या मल्टिपल 8च्या जवळचा नंबर कोणता? 9π. 9π - 1π डिवायडेड बाय 3. म्हणजेच काय येणार? टॅन 3 3 जा 9 म्हणजे 3π - π/3. सांगा कोणता क्वाड्रंट? टॅन 3π - θ. 3π इथे येतो. -θ म्हणजे सेकंड मध्ये टॅन निगेटिव्ह. आणि टॅनचं अलाइड अँगल 3π म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा आहे. टॅनचं टॅनच राहील. टॅन π/3. टॅन π/3 म्हणजे टॅन 60ची व्हॅल्यू किती? √3. आन्सर -√3. बघा शेवटचा एक्झाम्पल लगेच घेऊया. सांगा 19 π/3 काय करणार? 19चं एक्झाम्पल झालं इथे, फक्त π/6 होता. 19 π/3 कसं स्प्लिट करूया? 19ला 3च्या मल्टिपल असणारा नंबर कोणता 19च्या जवळचा? 18π + 1π दॅट इज 19 π/3. म्हणजेच टॅन ऑफ 3 6 जा 12 का? 3 × 18 18. 6π + π/3. सांगा आता व्यवस्थित विचार करून की टॅन 6π + θ काय येतो? 6π कुठे येतो? पहिली गोष्ट 6π कुठे? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला का निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला? 1π 2π 3π 4π 5π 6π. हा 6π 4π सगळे इवन पाय एक्स पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला येतात. 6π पण इथे येणार. आणि 6π + θ म्हणजे फर्स्ट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात म्हणून प्लस.
आणि 6 पाय कुठल्या ऍक्सिस वरचा अलाइड अँगल आहे? एक्स ऍक्सिस वरचा. म्हणजे टॅनचं कॉट होणार नाही. टॅन थिटा, थिटा काय आहे? π/3 आहे. आणि टॅन π/3, टॅन 60 ची व्हॅल्यू किती? √3. लिहून घ्या. 3 एक्झाम्पल पटकन. 4 एक्झाम्पल. हे फरक कळतोय का बघा. असेच एक छोटे छोटे इवन ऑड फंक्शन नंतर काही एक्झाम्पल घेतले आपण. हे जसे रॅडियन डिग्री मध्ये तसे एक 4-5 एक्झाम्पल रॅडियन मधले घेतले. तुम्ही नव्हता का तेव्हा? नाही, काल नाही. जेव्हा आपण ते इवन ऑड फंक्शन घेतलं त्याच लेक्चर मध्ये झालेत. फक्त तुम्ही लिहिले नसतील. तुम्हाला बरोबर ते घेतलं होतं तेवढंच झालंय. त्याच्यानंतर मग हे डिग्री मधले एक्झाम्पल अलाइड अँगलचे. झालं का? लिहिताय? अजून 2 एक्झाम्पल आहेत. हा, लिहून झालं की सांगा. 2 एक्झाम्पल, 2 क्वेश्चन आहेत. मी इथे देतो छानपैकी तुम्हाला सॉल्व्ह करायला. साइन -11 π/3, साइन -11 π/3 आणि शेवटचा कॉट -15 π/4, कॉट -15 π/4. अपूर्वा मालुसरे. आता कसं दिसतंय? अजून ब्लर आहे का? आता दिसते. नाही सर. अपूर्वा मालुसरे, व्हिडिओ ऑन करा. क्लास करताय का तुम्ही? माईक चालू करून बोलत पण नाही. बावधनची बगाड आणि यात्रा मागे झाली ना? नाही, मग ते मार्च मध्ये आहे का? म्हणजे ती मागच्या वर्षी झाली का? बरोबर. ते लक्षात आहे माझ्या कधीतरी. एक काळ असा होता आमच्या काळात, कमिंग सून असायचा. शाहरुखचा मूवी, अमिताभ बच्चनचा मूवी. आता कमिंग सून काय काय असतंय? बर्थडे पण कमिंग सून असतो, यात्रा पण कमिंग सून असते, जयंती कमिंग सून, एक्झाम कमिंग सून नसते कधी. स्टेटसवर अजून काय दिसत नाही कधी. आज किंवा उद्या हा पार्ट संपेल आपला, अलाइड अँगलचे एक्झाम्पल. आणि उद्या मग हे झालं की ग्राफ्स आपल्याला अजून परत समजून घ्यायचे व्यवस्थित, ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे
ग्राफ सगळे. झाले सर. हे यांचा आन्सर काढले. दोन एक्झाम्पल दिलेत बघा, सॉल्व केले का? आन्सर किती आलं सांगा. काय झालं श्वेता, रेंजचा प्रॉब्लेम आहे का? लेफ्ट होऊन जॉईन करा परत. हां, हे काहीतरी आठवत आहे का? एफ ऑफ मायनस एक्स, जर एफ ऑफ एक्स येत असेल तर ते कसलं फंक्शन होतं, आणि एफ ऑफ मायनस एक्स मायनस एफ ऑफ एक्स येत असेल तर ते कोणतं फंक्शन होतं? एफ ऑफ मायनस एक्स जर एफ एक्स असेल तर ते इवन फंक्शन होतं, आणि एफ ऑफ मायनस एक्स मायनस एफ ऑफ एक्स असेल तर ऑड फंक्शन होतं. हे का सांगतोय तर साइन मायनस थीटा आणि कॉट मायनस थीटा याच्यामध्ये कोणते इवन फंक्शन आहेत, कोणते ऑड आहेत, आठवतंय का? साइन हे कोणतं फंक्शन आहे, इवन का ऑड? ऑड असेल तर निगेटिव्ह येणार आणि इवन असेल तर पॉझिटिव्हच येणार. ऑड आहे. आणि हे दोन्ही सुद्धा ऑड आहे. कोणते दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इवन आहेत? फक्त कॉस आणि सेक, बाकीचे सगळे ऑड आहेत. म्हणून हे पण मायनस येणार. कॉट ऑफ 15π/4 आणि हे मायनस साइन ऑफ 11π/3. आणि मग हे आपल्या नेहमीच्या पद्धतीनं स्प्लिट करा. 11π/3चं कसं करायचं? साइन 11च्या जवळचा नंबर कोणता? 3च्या मल्टिपल 3ने डिवाइड होणार. 12π - 1π डिवायडेड बाय 3 करूया. म्हणजेच 3 6 = 12, म्हणजेच साइन 6π - π/3. साइन 6π प्लस मायनस थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये? साइन 6π मायनस थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये? 6π कुठे? 1π 2π 3π 4π 5π 6π. 6π इथं आला आणि मायनस थिटा म्हणजे फोर्थ मध्ये साइन काय असतो? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो, म्हणजे हा निगेटिव्ह येणार. मायनस साइन काय येणार? π/3. म्हणजेच हे मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. प्लस साइन π/3. साइन π/3 ची व्हॅल्यू, साइन 30 ची व्हॅल्यू किती? 16. सॉरी, साइन π/3 म्हणजे 16. साइन 60 ची व्हॅल्यू √3/2. हा, आता कॉटचं करा. कॉटचं मायनस कॉट 15π/4 आहे, म्हणजेच 15च्या जवळचा 4च्या मल्टिपल असणारा नंबर कोणता? 16π मायनस किती पाय? 1π डिवायडेड बाय 4, म्हणजेच मायनस कॉट 4 4 = 16. 4π - π/4. आणि कॉट 4π मायनस थिटा काय असतो? 4π कुठे येतो? 2π 4π इथे येतो. 4π मायनस थिटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉट काय असतो? निगेटिव्ह असतो. बाहेरचे मायनस आहे तसे, मायनस ऑफ मायनस कॉटचं कॉटच राहणार. 4π म्हणजे एक्स ॲक्सिस वरचा अँगल आहे. इथे पण 6π म्हणजे एक्स ॲक्सिस वरचा अलाइड अँगल असेल तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज होत नाही. कॉट π/4. कॉट π/4 ची व्हॅल्यू किती असते? हे मायनस मायनस प्लस येणार 1. आन्सर आलंय बरोबर. हे वरचे एक्झाम्पल झाले सगळ्यांचे.
झाले दोन्ही. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया का? चार, हां, कॉट -15/4 झाला. नेक्स्ट क्वेश्चन. प्रूव्ह दॅट परत कळलं नाही मला. 3 × 4 = 4 पाय येणार की रे? 4 पाय येणार आणि मग 4 पाय -θ म्हणजे सेम ना, -sin π/3 चालेल. बरोबर. 4 4 × 4 हे बरोबर आहे. 3 4 × 12, 2 6 × 12 असतं. 3 4 हां. प्रूव्ह दॅट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. cos of 510 डिग्री. cos of 510 डिग्री इंटू cos 3. लेफ्ट होऊन जॉईन करा अजमेरा. परत वा. बाकीच्यांना दिसतंय का? प्लस sin 390 प्लस sin 390 डिग्री इंटू cos 120 डिग्री इज इक्वल टू, राईट साइड आहे -1. अजमेरा तुमचा कोणता मोबाईल वापरता? एअरटेल, जिओ, काय असतं अजून ते, वोडाफोन? एअरटेल. आयडिया वापरून बघा, जिओ वापरून बघा. कशाला रेंज चांगली येते थोडं चेंज करून बघायचं. किती दिवस झाले प्रॉब्लेम आहे हा? काहीतरी प्रयत्न केल्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. आपोआप एअरटेलला कसं कळणार की अजमेरा ऑनलाईन क्लास करते आणि तिथं रेंज कमी आहे आणि आपण टॉवर बांधूया नवीन तिथे? असं एअरटेलला आपोआप नाही समजणार ना. तुम्हीच कुठला टॉवर तुमच्या घराच्या जवळ आहे ते शोधावं लागेल तुम्हाला, कोणाची रेंज चांगली येते. बघा काय करूया. दिलेले अँगल 510 डिग्री आहे, 330, 390 आणि 120. आपल्याला माहिती आहे की डिग्रीपेक्षा रेडियनमध्ये सोपं जातं. आता मग 510 म्हणजेच 30च्या मल्टिपल आहे का 60च्या का 45च्या? म्हणजे π/4च्या मल्टिपल आहे π/6च्या का π/3च्या? त्यासाठी 51 कुणाच्या टेबलमध्ये आठवतंय का? 51 पाडा कुठे? 51 कुठल्या पाड्यात आलेलं? बरं, 51ला कशाने डिवाइड होतं? 2 ने होतं का 3? किती? बरोबर. म्हणजे कॉस ऑफ काय लिहिता येईल आपल्याला? 17 × 30 म्हणजेच कॉस ऑफ 17 π/6 बरोबर आहे का? इंटू कॉस 330चं मी सांगतो का तुम्ही सांगताय? 11 × 30 कॉस ऑफ 11 π/6. ठीक आहे. प्लस 390चं काय मगाशी पाहिलं होतं? 39. 33 39 ना. म्हणजे 13 × किती? 30 म्हणजेच साइन 13 π/6 आणि इंटू कॉस 120 म्हणजे काय? तर 2 × 60 चालेल, म्हणजेच 2 π/3 चालेल. कारण 4 π/6 पण चालेल, पण डिवाइड केल्यावर परत 2 π/3 येईल. 30च्या 4 टाइम्स म्हणजे 60च्या 2 टाइम्स. एवढं कळलं का? आता स्प्लिट करूया. कारण सांगा 17 π/6चं काय करायचं? 17 6च्या जवळचा नंबर, 6च्या मल्टिपल 18 का? 18 π - π डिवायडेड बाय 6 इंटू कॉस सांगा 11 π/6चं 12 π - π डिवायडेड बाय 6 प्लस 13 π/6 सांगा 13 π/6 12 π + π डिवायडेड बाय 6 इंटू कॉस ऑफ 2 π/3 आहे तसं ठेवूया. नको त्याचं पण करूया की काहीतरी. 2 π/3 3 π - π डिवायडेड बाय 3. आपल्याला लहान अँगल पाहिजेत. कोणते पाहिजेत? तर हे पाहिजेत.
आणि मग सांगा साहित्रिक 18, इथे साई दोन्ही 12, इथे 2 काहीतरी वेगळं झालं की रे. 2π/6 म्हणजे π/6 + π/6 आलं, 30 + 30 आलं. तसं नको होतं आपल्याला. π - π/3 चाललं असतं का? 90 सॉरी π + π/3 चाललं असतं की रे. हे किती येईल? π/3 येईल ना. π/3 + π/6 60 प्लस नाही काहीतरी चुकतंय. अरे 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 2π म्हणजे किती? 2π म्हणजे 3π - π ना रे. असं काय? 2π म्हणजे 3π - π म्हणजे 2π. म्हणजे 2π ला स्प्लिट करणार 3π - π आणि मग 3 2 ज 6 π/2 - π/6. हे ठीक आहे. आणि इथे 3 कॅन्सल झालं. म्हणजे काय राहिलं? cos 3π - π/6 इंटू cos 2π - π/6 प्लस साइन π/2 - π/6 आणि इंटू cos π - π/3. हे बरोबर आहे का बघा. आणि मग शेवटची स्टेप cos 3π - θ काय येतो? सांगा पटकन. cos 3π - θ कॉसचं कॉसच राहील. निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? 3π कुठे येतो? 1π 2π आणि 3π इकडे. आणि 3π - θ म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये कॉस निगेटिव्ह मायनस कॉस π/6 इंटू कॉस 2π - θ. कॉस 2π इथे मायनस θ म्हणजे फोर्थ मध्ये कॉस पॉझिटिव्ह cos π/6 इन प्लस साइन π/2 - θ. साइन π/2 - θ. π/2 - θ फर्स्ट क्वाड्रंट. काय येणार? साइनचं कॉस होणार इथे π/2 cos π/6 येणार इंटू cos π - 3 π - θ सेकंड क्वाड्रंट. म्हणजेच कॉस काय असणार आहे इथे? निगेटिव्ह मायनस कॉस π/3. आता किमती टाकूया. सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला. पटकन सांगा. cos π/6 ची व्हॅल्यू काय? cos 60 ची व्हॅल्यू √3/2 बरोबर आहे का? नाही sin 30 1/2 ना. हा 60 कुठं? 6 आहे म्हणून 6 म्हणजे काय? 60 असतो का? 6 म्हणजे 30 असतो. 1/2. हा cos π/6 किती? परत एकदा. अरे 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 cos 30 √3/2 √3/2 मल्टिप्लाय बाय हे पण √3/2 प्लस cos परत √3/2 आणि मल्टिप्लाय बाय मायनस हे प्लस इंटू मायनस हे मायनस करूया म्हणजे पुढे नको त्रास. हा cos π/3 cos 60 1/2 बरोबर आहे का? हां आता मग यांचं मल्टिप्लिकेशन काय? मायनस √3 इंटू 3 म्हणजे √3 म्हणजे 3/4 मायनस यांचा प्रॉडक्ट √3/4. √3 कॉमन येईल पण त्यांनी आन्सर दोन्हीचं डिनॉमिनेटर सेम आहे. -3 डिवायडेड बाय -√3/4 असं पण चालेल किंवा त्यांनी मग असंच. अरे 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 काहीतरी चुकलं की रे. व्हॅल्यू चुकल्या. इथे π/6 आहे, इथे π/3 आहे. कुठेतरी काहीतरी चुकलं. इथला कुठला अँगल π/3 मध्ये येतोय का? 30 π/6 17 त्रिक 51 11 त्रिक 33 म्हणजे 17 π/6 11 π/6 बरोबर आहे. 13 3 13 π/6 आणि
60च्या ट्वाइस आहे 2π/3. cos 2π/3. क्वेश्चन बरोबर आहे का बघूया एकदा. cos साइन cos साइन बरोबर आहे. मायनस साइन π/6. अरे काय चुकलं. हे 2π/3चा का गोंधळ होतोय. 2π/3 म्हणजे किती. 3π - π डिवायडेड बाय 3 बरोबर आहे. आणि 3 डिवाइड कॅन्सल झालंय. π - π/3 बरोबर आहे. आणि मग cos π/3 येणार, ते पण बरोबर आहे. मग यांचं साइन π/, चालेल की तसं पण बरोबर आहे. cos π/3 ची व्हॅल्यू साइन π/6 च्या इक्वल असते. म्हणजे किती यायला पाहिजे -1/2. ते पण बरोबर आहे. -1/2. आणि मग आधीच्या व्हॅल्यू चुकल्यात का 1/2. हां, ही व्हॅल्यू चुकली का. इथे cos π/6 हे काहीतरी चुकलंय. साइन π/2 मायनस थिटा. साइन π/2 मायनस थिटा हे चुकलंय. कसं चुकलंय. 13π/6 म्हणजे किती रे. गोंधळ आहे. मी काहीतरी गोंधळ केलाय. इथे 13π/6चं काहीतरी गोंधळ केलाय. 13π/6 इथे 12 - 1π म्हणजे 11 बरोबर आहे. हे 13π/6चं केलंच नाही, मी इकडचंच काहीतरी केलं. इथे 13π/6 पाहिजे होतं. तिसरा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो काहीतरी चुकला आपला. 13π/6 म्हणजे काय येणार 12π + π डिवायडेड बाय 6. आणि 12π + π म्हणजेच 2π + π/6 साइन 2π + π/6. आणि साइन 2π + थिटा काय तर कॉस नाही येत. साइन 2π + थिटा काय येतो साइन π/6 येतो. फर्स्ट क्वाड्रंट साइन π/6. आणि साइन π/6 म्हणजे साइन 30 ची व्हॅल्यू काय असते तर 1/2 असते. आणि मग यांचा प्रोडक्ट काय येणार 1/2 मल्टिप्लाय बाय 1/2 म्हणजे 1/4 येणार. आणि मग डिनॉमिनेटर सेम आहे 4 म्हणजे -3 - 1 म्हणजेच -4/4 इज इक्वल टू -1 इज इक्वल टू RHS. बरोबर आहे का बघा. कुठे चुकलं, कुठे चुकत होतं. तर हा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो हा इथे जो दिलाय तो चुकत होता. दुसरा शेवटचा पार्ट हा आहे, त्याला अंडरलाईन करतो तुम्हाला लिहिताना बरं पडावं म्हणून. हा शेवटचा पार्ट आहे. आणि मग अजून एक शो दॅटचं एक्झाम्पल आहे, ते पण घेऊया लगेच. प्रूव्ह दॅट साइन -420 साइन -420 इंटू कॉस 390 प्लस कॉस -660 प्लस कॉस -660 आणि इंटू साइन 330 डिग्री इज इक्वल टू -1. इंटू
साईन 330. आता हे मला वाटतं तुम्हाला येईल इज इक्वल टू -1. जर रेडियनमध्ये गोंधळ होत असेल तर डिग्रीमध्ये सॉल्व करा. LHS लिहा अगोदर. बघा अँगल काय दिलंय. पहिला ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे. हे झालं सगळ्यांचं का बाकी आहे? लिहा पटकन. अजमेरा माईक बंद करा. रेंज असली की तुमचा आवाज जरा चांगलाच येतो. स्टार्ट करा. ज्यांचं झालेलं आहे त्यांनी नेक्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन लिहून घ्या. प्रूव्ह दॅट साइन -420 डिग्री इंटू कॉस 390 डिग्री प्लस कॉस ऑफ -660 डिग्री इंटू साइन 330 डिग्री इज इक्वल टू -1. त्याच्यामध्ये इवन फंक्शन ऑड फंक्शन कोणते त्यानुसार मायनस साईनचा विचार करा. जे ऑड असतील ते निगेटिव्ह राहतील, म्हणजे साईन इथे निगेटिव्ह येईल, आणि हे कॉस पॉझिटिव्ह राहील. ते साईन मायनस जे आहे ते अगोदर लिहा. साईनचा विचार अगोदर करूया. मग म्हणजे LHS लिहा परत एकदा, आणि मग साईन -420 म्हणजेच मायनस साईन 420 डिग्री इंटू कॉस 390 आहे तसं. कॉस मायनस थिटा मात्र काय असतो? प्लसच असतो. प्लस कॉस मायनस थिटा 660 डिग्रीच येणार आहे, आणि साईन 330 डिग्रीच येणार आहे. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. काय केलं बघा, हा जो कॉस मायनस थिटा होता तो कॉस थिटा घेतला, आणि हा साईन मायनस थिटा जो आहे ऑड फंक्शन आहे, त्यामुळं मायनस साईन थिटा, त्याचं मायनस साईन बाहेर आलं. आणि मग काय करूया, डिग्रीमध्ये करूया का रेडियनमध्ये करूया? सांगा. 42 म्हणजे कोणाच्या मल्टिपल आहे? 30च्या का 60च्या, 3च्या का 6च्या, किंवा 45च्या? सांगा. ला कशाने भाग जातो? 12 नाही, 7 सकून 42 ना. 7 मल्टिप्लाय बाय 60 का? बरोबर आहे का? आपल्याला 30 डिग्रीच्या मल्टिपल म्हणजे π/6च्या मल्टिपल, किंवा 45 डिग्रीच्या मल्टिपल म्हणजे π/4चे मल्टिपल, किंवा 60च्या मल्टिपल म्हणजे π/3च्या मल्टिपल पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे 42 म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय 6 म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय 60 म्हणजे 420 डिग्री इंटू कॉस ऑफ 39चं पाहिलं आपण, 13 मल्टिप्लाय बाय 30 डिग्री प्लस कॉस 66 डिग्री म्हणजेच 11 मल्टिप्लाय बाय 60 डिग्री इंटू 300 साईन आहे ना, साईन 330 म्हणजेच 11 मल्टिप्लाय बाय 30. करा सॉल्व, येईल लगेच. आणि मग रेडियनमध्ये लिहूया. 7 π/3, π/3 म्हणजे 60, कॉस 11 π/6, π/6 म्हणजे 30, प्लस कॉस 11 π/3 60 इंटू साइन 11 π/3
6 म्हणजे 30. आणि मग स्प्लिट करूया. साइन ऑफ 7π/3 काय करायचं सांगा. 6π प्लस पाय डिवायडेड बाय 3 इंटू कॉस ऑफ 11π/6 काय येणार. 12π मायनस पाय डिवायडेड बाय 6 प्लस कॉस ते सेमच येईल ना. कॉस तेच आहे ॲक्च्युली. नाही सॉरी π/3 आहे ना. काय येणार 12π मायनस पाय डिवायडेड बाय 3 इंटू साइन 11π/6 आहे. 6 12π मायनस पाय बाय 6. हां 6 2 जा 12 3 4 जा 12 6 2 जा 12 आणि 3 2 जा 6. म्हणजेच पहिला आला साइन 2π प्लस π/3 लिहिताय का बघा. तर नंतर लिहिणार आहे कॉस किती आलं 2π मायनस π/6 प्लस कॉस इथे काय आलं 4π मायनस π/3 इंटू साइन 2π मायनस π/6. सांगा आता रिझल्ट. मायनस साइन 2π प्लस थिटा म्हणजे कुठल्या क्वाड्रंटमध्ये. फर्स्ट मध्ये साइन काय असतो पॉझिटिव्ह. म्हणजे साइन काय येणार π/3 अँगल आहे. कॉस 2π मायनस थिटा फोर्थ क्वाड्रंट मध्ये म्हणजेच कॉस π/6 पॉझिटिव्ह येणार. प्लस कॉस 4π मायनस थिटा फोर्थ मध्ये म्हणजेच कॉस π/3 येणार. आणि साइन 2π मायनस थिटा फोर्थ मध्येच येणार साइन π/6. आणि मग प्रत्येकाची व्हॅल्यू साइन 60 व्हॅल्यू √3/2 इंटू कॉस 30 काय 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 हे का साइन 2π मायनस थिटा फोर्थ मध्ये. हा साइन आहे नाही का सॉरी. म्हणजे हे मायनस होणार. हां म्हणजेच ही मध्ये साइन आपण नंतर मायनस करूया. चालेल. कॉस π/6 कॉस 30 साइन 30 1/2 असतो √3/2 आणि हे मायनस साइन मध्ये देऊया. कॉस 60 1/2 आणि साइन 30 1/2 इज इक्वल टू मायनस √3 इंटू √3 3 अपॉन 4 मायनस 1/4 इज इक्वल टू -3 - 1 डिवायडेड बाय 4 म्हणजेच -4/4 इज इक्वल टू -1 इज इक्वल टू RHS.